मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, फोनपेच्या माध्यमातून तुम्ही 10 रुपयापासून चांदी ही विकत घेऊ शकता. त्या संदर्भात आपण फोनपेवरून चांदी कशी बाय करायची त्याचीच माहिती सांगणार आहोत. महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे मित्रांनो, सध्या प्रति किलो चांदीचा दर हा तब्बल 2,61,000पेक्षा जास्त झालेला आहे. त्यामुळे मित्रांनो, चांदीमध्ये गुंतवणूक करणं खूप मोठं फायद्याचं आहे. त्यामुळे मोबाईलमधूनच चांदीमध्ये गुंतवणूक कशी करायची, फिजिकल चांदी तुम्हाला घ्यायची गरजच नाहीये. डायरेक्ट मोबाईलवर तुम्ही फक्त 10 रुपयापासून गुंतवणूक करू शकता. चांदीमध्ये गुंतवणूक करणं खूप सोपं झालेलं आहे. डिजिटल सिल्वर आहे, तेच आपण फोनच्या स्क्रीनवर जाऊन या ठिकाणी पाहणार आहोत. चांदीमध्ये गुंतवणूक कशी करायची त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा फोनपेवर यायचं आहे. फोनपे ॲप अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आहे. फोनपे ॲप ओपन केला की मग इथं खाली तुम्हाला जरासं स्क्रोल करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता गोल्ड अँड सिल्वर हे असं दिलेलं आहे. त्या जागी आपल्याला आता या ठिकाणी सिल्वर बाय करायचं आहे ऑनलाईन स्वरूपात. तर बघा, या ठिकाणी त्याचा पर्याय दिलेला आहे बाय सिल्वर. या ठिकाणी तुम्ही बघू शकता फक्त 10 रुपयापासून तुम्ही या ठिकाणी सिल्वरमध्ये गुंतवणूक करू शकता. त्यासाठी आपल्याला बाय सिल्वर हा जो पर्याय आहे त्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केलं की मग अशा प्रकारे या ठिकाणी याचं पेज या ठिकाणी ओपन होईल. इथं तुम्ही बघू शकता बाय डिजिटल सिल्वर, सेफ, सिक्युअर अँड प्युअर सिल्वर. या ठिकाणी आपल्याला डायरेक्टली इथं रुपीजमध्ये अमाऊंट टाकायची आहे. तुमच्या मनावर तुम्हाला जितकी चांदी ऑनलाईन स्वरूपात फोनपेच्या माध्यमातून घ्यायची आहे ती तुम्ही घेऊ शकता. 10 रुपयाची चांदी जर घ्यायची असेल तर बघा किती भेटते. 10 रुपयामध्ये आपल्याला 0.0342 ग्रॅम एवढी चांदी भेटते. त्यालाच आपण हे रुपीमध्ये आपण टाकले, त्यालाच आपण बाय इन ग्रॅम्स म्हणजे चांदी प्रति ग्राम यानुसार देखील तुम्ही घेऊ शकता. समजा मला 10 ग्रॅम चांदी जर घ्यायची असेल तर मला या ठिकाणी द्यावे लागतील 2,919.32 रुपये एवढी याची प्राईस लाईव्हमध्ये चालू आहे. लाईव्हमध्ये बाय प्राईस तुम्ही बघू शकता. सिल्वरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मी तर डायरेक्टली बाय इन रुपीजवर जाईल. त्यानंतर इथं मी अमाऊंट टाकेल. समजा मी 10 रुपयाची या ठिकाणी गुंतवणूक करतो. 10 रुपयामध्येच मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे 10 रुपयामध्ये किती चांदी आपल्याला विकत घेता येते ते तुम्हाला या ठिकाणी कळून जाईल. आता मी इथं अमाऊंट 10 रुपये टाकलेली आहे. मग इथं डायरेक्टली प्रोसीड या बटनावर क्लिक करायचे. क्लिक केलं की मग अशा प्रकारे थोडीशी लोडिंग घेईल. त्यानंतर मग आपल्याला या ठिकाणी पेमेंटचं पेज या ठिकाणी ओपन होईल. हे पेमेंटचं पेज आहे. वेट ऑफ द सिल्वर आपल्याला चांदी भेटत आहे 0.0342 ग्रॅम एवढी चांदी भेटते आणि टोटल प्राईस ऑफ आपल्याला 9.70 रुपयाची प्राईसची ही चांदी आहे. आणि यावर GST पण लागतो आहे. GST 3% आहे. 0.30 रुपये एवढा GST आपल्याला द्यावे लागेल. आता मी इथं 10 रुपयाची चांदी विकत घेतो आहे फोनपेच्या माध्यमातून. त्यासाठी मग इथं डायरेक्टली प्रोसीड टू पे यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केलं की मग अशा प्रकारे मग पेमेंट आपल्याला करण्यासाठी ते येईल. पे 10 रुपीज यावर क्लिक करायचं आहे. मग इथं डायरेक्टली या ठिकाणी पिन टाकायचा आहे. पिन टाकला की मग या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पेमेंट होऊन जाईल आणि आपली जी काही 10 रुपयाची चांदी आहे ती आपल्याला भेटून जाईल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता सिल्वर 9.70 रुपयाचं आपल्याला भेटलेलं आहे. आणि ग्रॅममध्ये पण मी जे तुम्हाला अगोदर सांगितलं होतं 0.0342 ग्रॅम एवढं आपल्याला सिल्वर या ठिकाणी फोनपेच्या माध्यमातून भेटलेलं आहे. थोडक्यात बघा, अशा प्रकारे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने फोनपेच्या माध्यमातून चांदी विकत घेऊ शकता. फिजिकल स्वरूपात तुम्हाला चांदीचे बार किंवा दागिने घ्यायची गरज नाही आहे. डायरेक्टली फोनपेवरूनच तुम्ही अगदी काही सेकंदामध्ये सिल्वरमध्ये गुंतवणूक करू शकता. महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना पण ही माहिती द्या, जेणेकरून ते पण चांदीमध्ये गुंतवणूक करू शकतील आणि या बुल रनमध्ये ते पण पैसे कमावू शकतील.